नमस्ते. आज बघणार आहे आपण 11वी सायन्सला युनिट अँड मेजरमेंटचा सेकंड लेक्चर, दॅट इज सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी आणि सप्लिमेंटरी युनिट. बघा, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी आणि सप्लिमेंटरी युनिट बघायचे. आता इथं 7 फंडामेंटल क्वांटिटी आपण एक्सप्लेन केल्या. कुठल्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स. काय? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ. 7 फंडामेंटल क्वांटिटी केल्या. त्यानंतर असं लक्षात आलं की 2 फिजिकल क्वांटिटी सांगायच्या राहिल्या आणि म्हणून नवीन नाव दिलं त्याला सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. किती? सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. आता ह्या सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी मध्ये कुठल्या? 2 अँगल, एक प्लेन अँगल आणि दुसरा सेकंड सॉलिड अँगल. बघा, प्लेन सरफेस मधला जो अँगल असतो त्याला काय म्हणतोय आपण? प्लेन अँगल. आणि दगडाचा अँगल मोजला, कुठल्याही 3 डायमेन्शनल बॉडीचा अँगल मोजला की त्याला काय म्हणायचं? सॉलिड अँगल. आणि प्लेन बॉडी म्हणजे कागद घेतला, त्याच्यावर अँगल काढला. फॉर एक्झाम्पल बघा, हे एक रे काढले, हे दुसरी रे काढली, बरोबर. आणि हा काय झाला? अँगल ABC. हा इनिशियल रे, हा टर्मिनल रे, त्यामधला अँगल समजा 30 डिग्री काढला. किती काढला? 30 डिग्री. हा जो प्लेन अँगल आहे त्याला तो कसा तयार झाला, त्याची डेफिनेशन काय, त्याचं युनिट काय ते बघायचं बघता. हा, मग त्याच्यासाठी तरी एक नवीन टेक्निक काढलं. काय टेक्निक काढलं बघा? काय केलं? हा, सर्कल घेतला. त्यानंतर आपण काय केलं? सर्कलची रेडियस काढली. दिस इज द रेडियस, दिस इज द लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल आणि दिस इज द अँगल डी थिटा. आणि मग प्लेन अँगल डिफाईन केला. कसा प्लेन अँगल डिफाईन केला? प्लेन अँगल म्हणजे काय? सर्कलच्या आर्कची लेंथ, लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल, लेंथ अपॉन रेडियस ऑफ सर्कल. काय सांगितलं? व्हॉट इज द प्लेन अँगल? प्लेन अँगल इज डिफाइंड एज रेशियो ऑफ लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल. हिअर आर ची लेंथ किती कन्सिडर केली आपण? DS. आणि रेडियस किती कन्सिडर केला? R. ह्याला काय म्हणतोय आपण? प्लेन अँगल. आणि प्लेन अँगल इज डिनोटेड बाय D थिटा. राईट? व्हॉट इज द प्लेन अँगल? फॉर्म्युला बघा. प्लेन अँगल इज डिफाइंड एज रेशियो ऑफ लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल म्हणजे R ची लेंथ अपॉन रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे आर ची लेंथ अपॉन रेडियस, हा रेशियो आहे, त्यालाच नाव काय दिले? प्लेन अँगल. आणि त्याचं SI युनिट काय? त्याचं SI युनिट काय? रॅडियन. कारण आतापर्यंत आपण अँगल मोजला तो कशाचा अँगल मोजला? डिग्री मध्ये. 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. आता अँगल कशात मोजायचे आपल्याला? रॅडियन. नेक्स्ट लेक्चर मध्ये रॅडियन म्हणजे काय, डिग्री मध्ये काय आपण एक्सप्लेन करूच. नेक्स्ट, आता आपण त्यानंतर त्यांनी काय डिफाईन केलं? सॉलिड अँगल. काय डिफाईन केलं त्यांनी? सॉलिड अँगल. आता बघा, सॉलिड अँगल कसं डिफाईन केलं? काय घेतलं? स्पियर कन्सिडर केला, बरोबर. दिस इज द रेडियस R. दिस इज द रेडियस. आणि इथं स्मॉल पोर्शन घेतला. कुणाचा? स्पियरचा. एरिया ऑफ स्मॉल पोर्शन ऑफ स्पियर इट इज कॉल्ड DA. आणि दिस इज द रेडियस आणि दिस इज द प्लेन अँगल. तसा सॉलिड अँगल D थिटानं. R म्हणजे काय? रेडियस. D थिटा म्हणजे काय? सॉलिड अँगल. आणि DA म्हणजे काय? एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पियर. म्हणजे स्पियर घेतला, त्याचा काही भाग घेतला, त्याचा एरिया घेतला. सो व्हॉट इज द सॉलिड अँगल?
सॉलिड अँगल इज इक्वल टू रेशो म्हणजे डिव्हिजन आहे. कशाची डिव्हिजन आहे? एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पेअर, एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पेअर अपॉन रेडियसचा स्क्वेअर. आणि एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पेअर काय म्हणलंय? डी आहे. आणि आर म्हणजे काय? रेडियस, त्याचा स्क्वेअर. काय म्हणलं बघा, सॉलिड अँगल इज डिफाइन्ड ॲज रेशो ऑफ एरिया ऑफ पोर्शन ऑफ स्पेअर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस. म्हणजे एरिया किती? डी आहे, रेडियस किती? आर स्क्वेअर, म्हणजे डी ए अपॉन आर स्क्वेअर. राईट. आणि व्हॉट इज एस आय युनिट? त्याचं एस आय युनिट काय मानलं? टी रेडियन. आपण रेडियन माहिती आहे, प्लेन अँगल कशात मधला? रेडियन. त्याच्या अगोदर काय लिहायचं? टी, म्हणजे टी रेडियन हे एस आय युनिट आहे. कुणाचं? सॉलिड अँगलचं. थँक्यू.